तर मित्रांनो, आता आजचं वाचन तर झालंय. आज महाराजांनी जी गडावर पाण्याची सुव्यवस्था करून ठेवलेली, जेव्हा पाणी राखायच्या ज्या महाराजांच्या योजना होत्या, त्याबद्दल आज आपण वाचलं, की कशा पद्धतीने ते विचार करायचे, पाणी कसं अडवलं जायचं त्यावेळेस किंवा गडांवर पाण्याचा साठा कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज वाचलं. तर म्हणजे महाराज तेव्हा गडावरच्या टाक्या एवढ्या खोलवर असायच्या की जेणेकरून 2 ते 3 पावसाळे ते लोक आरामात काढू शकत होते. आणि आता जर आपण बघितलं की पाणी हे निर्माण करताच येत नाही, पाणी बनवू नाही शकत, ते आपल्याला नेचर कडूनच घ्यावं लागतं. तर जेव्हा नेचर देतो तेव्हा त्याचा साठा करणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही आता बघू शकता, आपला पाऊस जेव्हा लेट झाला, पावसाला सुरुवात लेट झाली तो, तर मे महिन्याच्या एंडिंगला, जूनच्या स्टार्टिंगला कसं आपली पाण्याची हालत होती. कुणाकडे 1 दिवसाआड पाणी येत होतं, कोणाला पाणी येतच नव्हतं, कोणाला थोडंच पाणी यायचं, 1च तास पाणी यायचं बिल्डिंगमध्ये किंवा काय की काय. तर अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर आत्ताच्या सरकारने पण त्या गोष्टी लक्षात ठेवून पाणी नीट जमा केलं पाहिजे, साठवलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना पण मदत होईल किंवा बाकीच्या लोकांना पण मदत होईल. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महाराजांनी त्यावेळेस केलेल्या, ज्या आत्ता पण आपण करू शकतो किंवा आपलं सरकार करू शकतं, योग्य रीतीने त्या गोष्टीला न्याय देऊ शकतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली व्लॉग डे 73 मध्ये. तर मित्रांनो, आज आपल्याला कुठेच नाही जायचंय, कुठे बाहेरही नाही जायचं. आज आपल्याला आपली कामं करायची आहेत आणि घरी बसून वेळ घालवायचा, कारण ही बाई मला सारखी ओरडत असते. ही पोर्तुगालची कॅप्टन आहे ना, ती मला सारखी ओरडत असते, तू बाहेर जातो रात्रीचा येतो, बाहेर जातो रात्रीचा येतो. मला त्याची इग्नोर करते बघा तुम्हाला काय. तेव्हा फुगून बसले, फुगून. ही एक बाई आणि ही एक बाई. ऐ, ही बाई पण फुगून बसली आहे बघा कशी, आणि ही बाई पण फुगून बसली. बरोबर आहे. फुगून बसायलाच पाहिजे. हे बघा, या सासू सुना मिळून माझा गेम करतात. मला कुठे जाऊन देत नाही, कुणाला भेटू देत नाही, माझ्या मित्रांकडे जाऊन नाही देत. त्यामुळे पण मी काय केलं, सोडून खाली कामासाठी. हे बघा मग काय कसं माझ्याशी वागतात बघितलं या 2 बायका. ती ती बाई तर आहे ना, ती बाई खूप हे आहे. कामासाठी जा ना ती खायला. तर चला काही, हा आवाज लई त्रास देतोय. आता आपण भेटूया आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज थोडा टाइम टेबल म्हणजे आपलं जे डेली रुटीन आहे ते थोडं चेंज करूया. पहिला बुक रिडिंग करूया आता, कारण की जरा डोकं शांत करूया. लई चाव झालंय, मम्मी सोबत जराशी भांडणं झाली. तर आता जरा डोकं शांत करूया वाचून, थोडंसं वेळ पुस्तक वाचूया, पूजा करूया आणि मग आपल्या कामाला सुरुवात करूया. जी राहिलेली व्हिडिओ आपली क्रिएटिव्ह व्हिडिओ तिच्याकडे जाऊया, ती करूया. कारण की मी सकाळी केलंय थोडंफार, पण तेवढ्या लेवलला नाही झालंय, म्हणजे नाही केलंय, पूर्ण नाही करता आलं. तर आज आपण जेवढं होईल तेवढं फायनल करायला बघूया आणि पहिलं तर वाचन करूया पटकन आणि नंतर मग पूजा करून आपण सगळ्या गोष्टींना सुरुवात करू. तर मित्रांनो, आता आजचं वाचन तर झालंय. आज महाराजांनी जी गडावर पाण्याची सुव्यवस्था करून ठेवलेली, जेव्हा पाणी राखायच्या ज्या महाराजांच्या योजना होत्या, त्याबद्दल आज आपण वाचलं, की कशा पद्धतीने ते विचार करायचे, पाणी कसं अडवलं जायचं त्यावेळेस किंवा गडांवर पाण्याचा साठा कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज वाचलं. तर म्हणजे महाराज तेव्हा गडावरच्या टाक्या एवढ्या खोलवर असायच्या की जेणेकरून 2 ते 3 पावसाळे ते लोक आरामात काढू शकत होते. आणि आता जर आपण बघितलं की पाणी हे निर्माण करताच येत नाही, पाणी बनवू नाही शकत, ते आपल्याला नेचर कडूनच घ्यावं लागतं. तर जेव्हा नेचर देतो तेव्हा त्याचा साठा करणं खूप गरजेचं आहे. कारण की तुम्ही आता बघू शकता, आपला पाऊस जेव्हा लेट झाला, पावसाला सुरुवात लेट झाली तो, तर मे महिन्याच्या एंडिंगला, जूनच्या स्टार्टिंगला कसं आपली पाण्याची हालत होती. कुणाकडे 1 दिवसाआड पाणी येत होतं, कोणाला पाणी येतच नव्हतं,
कोणाला थोडंच पाणी यायचं, 1च तास पाणी यायचं बिल्डिंगमध्ये किंवा काय की काय. तर अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर आत्ताच्या सरकारने पण त्या गोष्टी लक्षात ठेवून पाणी नीट जमा केलं पाहिजे, साठवलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना पण मदत होईल किंवा बाकीच्या लोकांना पण मदत होईल. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महाराजांनी त्यावेळेस केलेल्या, ज्या आत्ता पण आपण करू शकतो किंवा आपलं सरकार करू शकतं. योग्य रीतीने त्या गोष्टीला न्याय देऊ शकतो. तर यस, आजचं वाचन झालंय आणि आज आपल्याला याच गोष्टी शिकायला भेटल्यात की कशी मॅनेजमेंट असावी एखाद्या गोष्टीची. आणि आता आपण जाऊया, पिझ्झा करूया आणि पटकन आपल्या कामाला सुरुवात करूया. तर यस, मग भेटूया आपण पुढच्या करता. तर मित्रांनो, आत्ताच आपली पूजा झाली आणि आता आपण आपल्या कामाला सुरुवात केली. तर आधी आपण हे जे आहे, आधी आपण एक एवढा पॅच लावून झाला होता आपला इथेपर्यंतचा. इथपर्यंतचा पॅच आपला लावून झाला होता. आता आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करत, सकाळी पण मी थोडंसं काम केलं आणि आता हे आपण पोचलोय ऑलमोस्ट एंडला. आता आपल्याला तुम्ही बघू शकता एक 10-15 सेकंदाचा एंड आहे आणि हा आज कंप्लीट करून टाकूया, जेणेकरून आपल्याला जे ॲनिमेशन किंवा ज्या बऱ्याच गोष्टी बनवायच्या होत्या त्या गोष्टींवर पण आपल्याला टाईम इन्व्हेस्ट करता येईल व्यवस्थित. आणि हे पण बघा, हे नवीन केलं आपण आज. हे अगोदर प्लेन फुटेज होतं, त्याच्यात आपण ते यंत्र ॲड केलं आहे. तर अशाच गोष्टी जसं डोकं चालेल तसं गोष्टी ॲड होत राहणार आणि वेगळा क्रिएटिव्ह आणि मस्त असा व्हिडिओ बनणार आहे. तर तुम्ही बघतच राहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं होतंय, काय होतंय ते. ठीक आहे, तर आता आपण कामाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजचा व्लॉग हा इथेच संपतोय. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉग.